आपल्यातलं उदाहरण सांगतो एक मी. शेजाऱ्यानं जर बोर घेतला ना गणेश गुरुजी, शेजाऱ्यानं जर बोर घेतला तर दुसरा शेजारी बोर होऊन जातो. कसा होतोय? बोर होतोय की त्याचा बोरला, हा ते बी बोर असा त्याचा बंद पडेपर्यंत बोर होतोय. तुम्हाला सांगू का, एक जण माझ्याकडे आलं सानप सर, मला म्हणलं बाबा तुम्हाला कळतंय जणू काय पाणी. मी म्हणलं ए बाबा मला पाणी बिनी काही कळत नाही. ते म्हणलं बाबा मपली तुमच्यावर श्रद्धा आहे ना. गावरान काय म्हणलं ते श्रद्धा, श्रद्धा नाही काय श्रद्धा. मी म्हणलं हे बघ बाबा तुझी श्रद्धा असू दे नाही तर श्रद्धा असू दे, मला पाणी काही कळत नाही. हा पाणी कळतं पण एवढंच कळतं तहान लागल्यावर गिलास भर प्यायचं का तांबे भर प्यायचं, याच्यापेक्षा जास्त मला काही पाणी कळत नाही. तू काय माझ्या नादी. ते म्हणला नाही ना बाबा माझी तुमच्यावर बोला की श्रद्धा आहे. मी म्हणलं हे बघ तुला पाणी पाहिजे असेल तिकडे नारायणगडावर भगवानगडावर जा, तिकडे बाबाच्या समाधीला नारळ लावून आण, आणि तुला बोर घ्यायचा तर घे, पाणी तुला लागन नाही तर नाही लागन तुझं नशीब. ते म्हणला नाही ना बाबा माझे तुमच्यावर जरा जटिलच गडी होता. मी म्हणायचो मला पाणी कळत नाही, ते म्हणायचं तुमच्यावर माझी बोला की श्रद्धा. जरा आडमुठ होतं सानप सर. त्यानं काय केलं, खिशात हात घातला, तेव्हा 1000 रुपयाची नोट चालत होती आणि 2000ची सुद्धा. ती 2000ची अशी लाल नोट मला दाखवली. कोणाला? तुम्ही माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. मला दाखवली. मला पाणी कळतंय? कळतंय का? नाही ना कळत. पण 2000ची नोट बघितल्यावर मला कुणीकडे बी पाणी दिसायला लागलं ना. तुम्ही ऐकताय ना सगळेजण. हा मग बरं कोण घ्या इकडे म्हणलं. पटकून ती नोट घेतली. चल म्हणलं तुला काय देतो, पाणी. संपली ना माझी महाराज की माणूस की. लक्षात येते ना तुमच्या मी काय बोलतोय, दृष्टांत नीट समजून घ्या. चल म्हणलं तुला पाणी देतो. गेलो त्याच्या शेतामध्ये, नारळ घेतला असा आणि लागलो फिरायला. पण फिरायला लागल्यावर त्या शेजाऱ्यानं बोर घेतला होता गुरुजी, आणि ते आडवं ते बँड, ते वाकडा बँड दिसला मला. मी म्हणलं अरे गणपत तिकडं बोर घेतलेला आहे, तू तिकडं जाऊ नको. हाईक म्हणता ब्रह्महत्या. मस्त तुला काही कळत नाही, पण योगायोगाने त्याच्याच नळावर जर नळ बोला ना लागला आणि त्याचं जर पाणी गेलं तर उगं पापाचा भागीदार होशील. मी असा लांबून फिरायला लागलो. सानप साहेब लांबून फिरायला लागल्यावरती मला काय म्हणलं माहिती का, ओ बाबा तिकडं बोर घ्यायचा नाही म्हणे, आपल्याला इकडं घ्यायचा आहे. अय खडकी कुठं? त्याच्या बोरच्या शेजारी, शेजाऱ्याने घेतला होता ना. अरे मी म्हणलं त्याचं पाणी जाईल ना. बाबा त्याचं तर पाणी घालायचं ना आपल्याला. तेव्हा बघा आता म्हणलं माणूस अवघड दिसतोय बा. पण मी असा लांबून फिरायला लागलो. पुन्हा त्यानं खिशात हात घातला. पुढचं तुमच्या लक्षातच आलं असेल. पुन्हा 2000ची नोट दाखवल्याबरोबर मी म्हणलं त्याच्या का बोर मध्ये घ्याय ना, मला काय घ्यायचं घे इकडं. भैया ती नोट घेतली मी आणि म्हणलं चल तुला काय देतो आता. बोला की तुम्ही बोलत चला बरं. पाणी देतो पाणी. पण तरी सुद्धा माझ्या मनात जरा मला वाटायचं त्यांनी त्याच्या शेजारी बोर घेऊ नये. मी मधला मार्ग काढला. म्हणलं वागा तुला तो बोर घेऊच देत नाही. म्हणलं हे बघ त्याच्या वाटणीतला जो बोर आहे आणि त्या बोरला लागलेला जो नळ आहे, नळच म्हणतो ना आपण, जे नळ आहे गुरुजी, त्याला म्हटलं त्याच्या वाटणीतल्या बोरचा जो नळ आहे तो असा वरून गेलेला आहे. कसं गेलेला आहे? आणि तुझ्या वाटणीत पाणी नाही असं नाही बघा. म्हणजे लय शहाणा पानाडी मी, मला लयच कळत आहे. हा इथं सुद्धा या पॉइंटवर पाणी 100% लागणार आहे. पण इथल्या पॉइंटचा जो नळ आहे तो असा खालून गेलेला आहे. तुम्ही ऐकताय ना. ते म्हणलं खालून बाबा किती गेला असं. मी म्हणलं कमीत कमी 1000 फूट बोर घ्यावा लागेल. मी म्हणलं 1000 म्हणल्यावर कशाचं घेत आहे, पैसे खर्च येईन मरणाचा, कशाचं घेत आहे. पण आडमुठ आता मला 2000च्या नोटा दाखीत आणलंय म्हणल्यावर ते कसं असं बघा ना. लगेच त्यानं फोन काढला गुरुजी.
आणि लगेच उपनेरवाल्या कोणाला लावला त्या बोरला लावला. सध्या उपनेरवाल्यालाच फोन चालू आहेत, बोरवाल्याला नाही आहे का नाही. हा ते बोरवाल्याला फोन लावला की लगेच ती गाडी गुरुजी आली. मला म्हणला फोडा नारळ, नारळ फोडला, अगरबत्ती, खडी साखर, झाला बोर चालू. टर काय बोरला आहे का नाही. 100 फूट गेला, बोला ना, 200 गेला, 700 फूट बोर गेला. 700 पाण्याचा टिपका नाही आला. आता मलाच कळा ना तर कुठून पाणी येणार आहे त्याला, सांगा ना तुम्ही. फुपाटा उदळे चोहीकडे, काय पाणी नुसतं फुपाटाच. गुरुजी बोर 900 फूट गेला. 900 किती फूट, किती सांगितला होता, 1000 फूट. आणि 900 फूट गेल्यावर मग मला कुठं तिथं धरणी माय जागा देते. आणि जगातला पहिला पानाडी अख्खा बोर उचतर तिथं मी, बघा आता. मग मी म्हणलं मला घरी नेऊन घाला. तो रात्रीचे 3:30-4 वाजले होते. कीर्तन झाल्यावरला प्रोग्राम हे आमचा. घरी नेऊन घाला म्हणलं. मी म्हणलं असलं आडमोठ, आता जर याला पाणी नाही लागलं तर हे उचलून आपल्याला बोर मध्ये टाकायला बसलंय. घरचे म्हणते गेला कीर्तनाला ना आम्ही बोर मध्ये बा तो गारा. मी म्हणलं मला घरी नेऊन घाला. त्याने ऐकलं राव. ते म्हणलं रामो महाराजाला घरी नेऊन घाल बरं. त्या पोराने मला घरी नेऊन घातलं. एक बाज टाकली, त्याच्यावर एक सतरंजी हातरली, एक रग पांघरायला दिला. आणि गुरुजी ते पोरग मला कसं करतंय, बाबा झोपा म्हणले. आता खरं सांगा असले कुठाने केल्यावर झोप लागत असते. मला कायची झोप. मी म्हणलं भैरव ना आता वाचव रे बाबा, वाचलो तर तुझा. आता तुम्हाला सांगतो, राम 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 कडीत त्या बाजावर पडलो. आणि सकाळी 5:30-5:45 सुमाराला आलं राव. हे कोण बोला ना, हे बोरवालं. ते लांबून दिसलं की मी अंगावर पांघरून घेतलं. आणि जसा जसा जवळ येईन तसा तसा राजेश भैया मी घोरायला लागलो. जसा जसा जवळ येईन तसं तसं घोरायचा आवाज वाढायला लागला. हा मोठ्यानं घोरायला लागलो मी. आणि ते जवळ येऊन मला कसं करतंय राजे भैया, ओ बाबा बाबा. मी म्हणलं तू बाबा म्हण नाही तर भैया म्हण. मी काय उठत. ते मला म्हणलं ओ बाबा बाबा, कारण रिझर्वला पेट्रोल गेला.